हार तुऱ्यांना फाटा देऊन वृक्षारोपण करून शैक्षणिक साहित्याचे केले वाटप। अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकाणी करण्यात आला हा स्तुत्य उपक्रम। अविनाश बाळासाहेब जाधव यांच्या संकल्पनेतून विधायक उपक्रमाची सुरुवात सिद्धी शुगर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केले होते की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी कोणीही हार, शाल, पुष्पगुच्छ आणू नयेत। या उपरही त्यांनी सूचनेचं पालन केलं नाही, त्यांना प्रेमळ दंडच लावला। यावर होणाऱ्या वायफळ खर्चास फाटा देऊन त्यांनी वृक्षारोपण करून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले। तसं ते दरवर्षी करतात, पण त्याचा गाजावाजा करत नाहीत। स्वतःचा बडेजावपणा करणे त्यांना आवडत नाही, पण त्यांच्या आवाजामुळे एका विधायक समाज उपयोगी कार्याची मुहूर्तमेढ रोवली जात आहे। कारण त्यांनी व त्यांच्या कार्यकर्ते यांच्या सहभागातून प्रत्येक गाव खेड्यात वृक्षारोपण आणि शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा उपक्रम दरवर्षी राबवला जाणार असल्याने हजारो वृक्षांची लागवड होऊन पर्यावरण संरक्षणास मोठी मदत होणार आहे। तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने शैक्षणिक कार्यास मोठा हातभार लागणार आहे। त्यांच्या या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे। सिद्धी शुगर साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठिकठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करून एका चांगल्या संकल्पनेला मूर्त रूप दिले आहे। ही जर चळवळ फोफावली किंवा अशी जर पायंडा समाजामध्ये पडला तर लवकरच आपल्याला एक वेगळं चित्र हरित लातूर हे जे आपलं स्वप्न आहे किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने लातूर जिल्हा जो पिछाडीवर आहे तो काही दिवसातच आपल्याला पुढे आलेला दिसेल आणि गावागावातून वृक्षारोपण होऊन पर्यावरणाचं संरक्षण व्हायला मदत होईल। ही एक चळवळ म्हणून पुढे येईल आणि याचे जनक असतील अविनाश भैया जाधव। त्यांनी हा जो एक समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे तो खरंच स्तुत्य असा आहे। याला आणखीन जास्त बळ मिळो आणि भविष्यात ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे गावागावातून असे कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा। धन्यवाद। सिद्धी शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहर उपाध्यक्ष अशोक सोनकांबळे, महबूबभाई मिस्त्री, शेख जिलानी, अफरोज शेख आदीसह शहरातील कार्यकर्त्यांनी शहरातील काही शाळांमधून शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहे। हा त्यांचा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी असाच सुरू राहिला तर मोठी मदत शहरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये होणार आहे। आपल्या तालुक्याचे पवित्र उद्योगपती सिद्धी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय अविनाश भैया बाळासाहेब जाधव साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेमध्ये साहेबाच्या आदेशानुसार शैक्षणिक साहित्य वाटपाचा योग मला लाभला हे मी भाग्य समजतो। मी 1987ला जेव्हा या शाळेत पहिली वेळेस प्रवेश घेतला त्यावेळेस सुद्धा खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट होता। खरंच म्हणजे आज हृदय भरून आलं। मला लहानपणाची आठवण झाली। शाळेचं वातावरण, शाळेचं युनिफॉर्म, इथली व्यवस्था आणि गुरुमेस्तर एवढं सातत्य। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले होते। ते स्वतः पकडून इथले सर्व शिक्षक वर्ग, आमच्या सर्व ताई मॅडम एवढे काळजीपूर्वक या शाळेची काळजी घेतात की त्यांची सुटी करावं ते खूप कमी आहे। मी रोज शाळेत बघतो, सर असेच प्रार्थना घेतात, त्यांना सर्व मार्गदर्शन करतात, शाळेबद्दलची तळमळ एवढी अंतःकरणातून करतात की मला या शाळेबद्दल खूप आपुलकी वाटते। जिल्हा परिषद शाळा हे टिकल्या पाहिजेत हा वटा घेऊन तिथले सर्व शिक्षक वर्ग मेहनत घेतात। त्याबद्दल मी त्यांच्या हृदयातून आभार व्यक्त करतो व उपस्थित माझ्यासोबत असलेले शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माझे मित्र जिलानी शेख, इलियाबाई बागवान, गुत्तेदार
मयूरभाई भगवान शेख व नाजिमभाई शेख आमच्या राष्ट्रवादीचे सेवा दलाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये ते साहित्य वाटप करावे अशी मी विनंती सर्व शिक्षक व मॅडमला करतो.